दत्ताचं मंदिर आहे, हेच इथे जागृत देवस्थान. तर आपण आता ह्या मंदिरात जाऊन येऊ. हे जागृत देवस्थान आहे. जे मोडक सागर जे नाव बोललो ना, तो व्यक्ती होता, तो इकडे राहत होता म्हणजे तो पण. सो त्याच्या स्वप्नात दत्त आलते. त्यांनी काय सांगितलं की भाई इकडे असा तू डॅम, म्हणजे इथून जी वैतरणा नदी वाहते ना, तर इथे ह्या नदीवरती डॅम बांधा असं. मित्रांनो, ही आहे पूर्ण वैतरणा नदी आणि हा डॅम वरती उभा आहे आम्ही आता. इकडे बघू शकता, पहिले नदी बघून घ्या. हा आहे पूर्ण डॅम. हे देखो, तुम्ही बघितलेलं का आम्हाला? आम्ही एकदम बारीक बारीक होतो तेव्हा. अरे बघा मित्रांनो, ते पण ते बघा काय बोलतात, ओळखू येत नाही. आम्ही एवढा बारीक होतो. इकडे बारीक असताना त्यांनी आम्हाला बघितलंय, तर आम्ही असं फिरायचो इकडे तिकडे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार, कैसे हो, स्वागत है एक और नए ब्लॉग में. तो आज हम लोग जा रहे हैं, मतलब उधर जा रहे हैं वैतरणा. तो मेरा बर्थ प्लेस है वहाँ पे, तो कुछ डॉक्यूमेंट्स का काम है, तो इसके लिए जा रहे हैं. तो अभी सुबह हो गई है और अभी निकल रहे हैं हम लोग. मेरे साथ मेरा बचपन का मेरा मतलब भाई है वो, और हम भी उसी साथ एक ही स्कूल में थे. तो अभी चलते उधर, जाके देखते उधर का. आपको सारा क्लाइमेट वेमेट दिखाऊंगा मैं, बहुत बढ़िया, मतलब एकदम. उधर डॅम भी एकदम बढ़िया सा, वो भी दिखाएंगे. तर मित्रांनो, आता आपण दहीगावपर्यंत आलेलो आहे. इकडे बघू शकता दहीगाव. आणि खूप भारी इकडचं सीन लय भारी आहे, म्हणजे एकदम गाव टाईप एकदम. इकडं बघा शेतं बितं, भाताचे कापून वगैरे असे ठेवलेत. इकडं रोडवरती काय काय विकायला बसलेले आहेत लोक. आणि इकडं झालता आपला जन्म, म्हणजे आपल्या जन्माची जागा आपण लय लांब आहे मागे. इकडं दाखवतो पुढं, अजून इथून 15-20 मिनिटं लागतील. हे बघा इकडे कसे बाहेर रोडवरती कपडे वगैरे धुत आहेत. आम्ही फायनली आता भरपूर जवळ आलेलो आहे. तेच आपल्या शाळेतलं काम आहे थोडंसं, ते झालं का मग आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो मस्त. बघू शकता मित्रांनो, अशा इकडच्या जीप असतात. इकडनं म्हणजे अर्धा, म्हणजे किती 17 किलोमीटरचं अंतर आहे खर्डी स्टेशनपर्यंत. तर इकडे ट्रान्सपोर्टिंगचा एकच आहे, जीप गाड्या आहेत इकडे. आणि बाजूचा व्ह्यू बघा ना, किती मस्त दिसतोय. समोरचा रोड बघा, तुम्हाला दाखवतो, झूम करून दाखवतो. एकदम गाव साईडला आलेलो आहे आपण आता. एकदम आजूबाजूचं वातावरण बघा तुम्ही, किती मस्त दिसतंय. एकदम ग्रीनरी इकडे, एकदम थंड थंड लागते. आता इकडे जो डॅम आहे ना, या डॅमचं पाणी पूर्ण मुंबईमध्ये जाते. मुंबईमध्ये बघा आता लोक स्कूटर बिट्या अपग्रेड झाल्यात नाही, हे सगळे लोक ती मागाशी जीप गाडी दाखवली ना, त्या जीपनीच प्रवास करत असेल. मित्रांनो, हा गाव आहे ना, वरचा टेंबा बोलतो त्याला. आणि इकडे तो माणूस बघा इकडे काय करतोय. आता शेतीची कामं चालू आहेत, भातबीत जोडणीचे कामं चालू आहेत. हे गाव बघा ना, किती मस्त वाटतं एकदम. इकडं आम्ही जेव्हा गेलो ना, तेव्हापासून एवढं काय म्हणजे बदलाव झाल्यासारखं वाटत नाही. म्हणजे बऱ्यापैकी तर बदलाव झाला, याच्यापेक्षा अजून इकडे असं एकदम गाव टाईप होतं, एकदम गाव टाईप होतं. पण आता थोडं बदललेलं आहे. पण घरं तशीच आहेत अजून. घरं एकदम मस्त वाटतात बघा, किती भारी वाटते. बघा ह्याचे बघा पेंड्या काढतात, भातबीत जोडून झाला याचा. आणि हा इथून सुरू होतोय खालचा टेंबा मित्रांनो. घरं बघा एकदम कलर बिलर मस्त मारलाय. आणि आजूबाजूला एकदम भारी दिसते एकदम. हा मेन खालचा टेंबा आहे. भाई इकडं मी केस बिस कापायचं मित्रांनो लहानपणी ना. केस कापण्याचं दुकान तुम्हाला दाखवतो थांबा. फळीवरती बसून केस कापायचं. इकडे हे मेन मंदिर आहे इकडचं. हा इथे दुकान होतं. अच्छा, हे इथे दुकान होतं, ते केस कापायचं. ते सगळं पॅक झालेलं दिसते आता. आणि इथे बंगला बनला आहे. बंगला वगैरे नव्हता इकडे आधी. सो भाई साहब, बहुत कुछ बदल चुका है दोस्तों यहाँ पे. मतलब कब मेरा जन्म कब हुआ, मैं ऐसा चड्डी पे घूमता था गाइस, तब की बात है. मतलब इधर नहीं रहते थे हम लोग, उधर आगे रहते थे. वो वाला दिखाऊंगा तुमको, रुको अभी. आणि इकडे शाळेतली पोरं बघा किती भारी येत आहेत मस्त. गाइस ये देखो, अभी है ना स्कूल छूट चुका है बच्चों लोग का. अभी आ रहे हैं यहाँ पे, शाळेतून येत आहेत शाळेतली पोरं बघा. असंच एकेकाळी आम्ही पण यायचो हाफ चड्डीमध्ये, आणि लय भारी वाटायचं. ही मित्रांनो शाळा बघू शकता. इकडे 5th ते 10th इथे शाळा असते इकडची. आणि जी मी ज्या शाळेत चालू आहे ती 4th पर्यंत होती आपली शाळा. इकडे बघू शकता शाळा. माझी इच्छा होती मित्रांनो ह्या शाळेत यायची, पण तेव्हा मी तिकडे निघून आलो. पण तिकडे दुसरी शाळा आपली गेली. तर ना मैं फाइनली पहुंच चुके हैं दोस्तों. यहाँ पे थोड़ा बहुत सुधार कर दिया है इन लोगों ने अभी. ये देखो, इधर हमारा एक दुकान था, और हम लोग उसी दुकान पे जाते थे, बार उसी दुकान पे जाते थे. तो अभी पहले मेरा जो काम है वो करके आजू बाजू का सारा दिखाऊंगा आपको, रुको. इधर देखो, इधर हम लोग बैट बॉल और वो काइट्स फ्लाइंग कर रहे थे इधर. ये यहाँ क्रिकेट का ग्राउंड था, और ये हनुमान जी का मंदिर है. और किती मोठं वाटायचं हे मंदिर तेव्हा, आपण बारीक होतो तेव्हा. आता किती छोटं दिसते ते. असली मजा तो अभी दोस्तों. ये देखो पूरा मतलब ऐसा फॉरेस्ट एरिया में, अभी फॉरेस्ट समझ जाओ. ये देखो ये टाकी पे अभी चढ़ेंगे बाद में. और ये देखो ये वड़ का झाड़, ये झाड़ ऐसा है ना भाई, मतलब पारंबिया बिरंबिया इधर ही बहुत, पूरा दिन इधर जाता था हम लोग का खेलते समय. पूरा दिन इसी पारंबिया में खेलते थे. और ये जो सामने दिख रहा है ना, ये है वो कोमल विमल उनका घर है वो, भाविका. और ये देखो ये है हमारी शाळा. अच्छा ही शाळा वर आणली. आम्ही तिकडे पहिले खाली होती डॅमकडे, तुम्हाला खाली गेल्यावर दाखवतो. आता इथे शाळा, आपल्याला ह्या शाळेत जायचे.
या शाळेत हे पोरं बघा कशी पळायला लागली आपल्याला बघून. मित्रांनो फायनली आलोय आपण, जाऊया आता बघू. हे जे इथे जी शाळा दाखवली आता, म्हणजे ही जी शाळा आहे ना ही खाली होती जेव्हा आम्ही होतो एकदम प्रॉपर जी मराठी शाळा कशी असते त्या टाईपची होती. पण आता तिकडे खाली जास्त जंगल वगैरे झाले, म्हणजे आता कोण जास्त लोक राहत नाही ना, त्याच्यामुळे ती शाळा इकडे शिफ्ट केले. आणि हा जो रूम आहे ना तो हा किरणचा होता. हे बघ, हा किरणचा रूम होता, आपल्या मामाचा मुलगा आहे त्याचा रूम होता तो. आणि इथे ते एक पेडेकर वगैरे ते कोण असेल त्यांचा रूम होता. आणि आमचा रूम तिकडे वरती. आता हे सगळे रूमवरती तिकडे शाळा, हे सगळे BMC क्वार्टर्सचे रूम आहेत. आणि इथे सगळी आता शाळा वगैरे झालेली आहे, कारण जे शाळेत इकडे मुलं येतात त्यांना आता ते पूर्ण खाली झालं, तिकडे जंगल वाघ बिग फिरतात, त्याच्यामुळे आता इकडे गेले. आणि इकडे आम्ही पूर्ण हा जो एरिया आहे ना इकडं आम्ही पूर्ण फिरायचो. म्हणजे हे बघा इकडे बघू शकता, हे जे झाड आहे ना या झाडाखाली इथं फुल काय पण गेम खेळायचो दिवसा. इथे ह्या कट्ट्यावरती बसायचो. हा कट्टा पूर्ण गेलेला आहे आता कामातून. आणि मस्त जंगल वगैरे असं इकडं झालेलं आहे. आणि इकडे ना इकडे पत्र्याची घरं होते या बाजूला, ते सगळे तोडले. आता जंगल झालं कारण इकडची लोक आहे ना सोडून गेले सगळे ना आता इकडनं, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी गेले. तर त्याच्यामुळे इकडे असं जंगल वगैरे झालेलं आहे थोडंसं. नाही तर इकडे एकदम म्हणजे एक प्लेग्राऊंड होता. प्लेग्राऊंड म्हणजे असं चालता लोक फिरायचे, एकदम मस्त भारी होतं. तर आपण आता खाली जाऊ आणि खालचं तुम्हाला दाखवतो डॅम साईडचं. तिकडं आमची जी मेन शाळा होती तिकडं दाखवतो तुम्हाला मी आता. मित्रांनो समोर मला जे दिसतंय ना म्हणजे आंब्याचं झाड आहे, तुम्हाला दाखवतो. हे जे आंब्याचं झाड आहे ना, तुम्ही विचार करा आता मला 24-25 वर्ष झाले म्हणजे. तर मी जेव्हा माझा जन्म इकडचा तुम्हाला मी मगासपासून सांगतोय, तर इकडे आम्ही राहायचो पहिले. तर आता ह्या झाडाला तुम्ही विचार करा किती वर्ष झालेत. मला जर 25 वर्ष झालेत बोलले, 25 रनिंग आहे माझं, तर ह्या आंब्याच्या झाडाचं किती असेल. आता तो त्याच्या आधीपासून ह्या आंब्याचं झाड, हे बघा कसं झालं आंब्याचं झाड, दिसतंय का तुम्हाला. तरी पण अजून टिकलंय तो भाई. याच्या बाजूला ना एक याचं झाड होतं, काय बोलतात त्याला रे ते, फणस सारखं काहीतरी झाड होतं ते, फणसाचं झाड होतं. तर ते इथं म्हणजे आम्ही इकडून जात होता ते पडलं होतं वादळाने. पण हे झाड अजून तसंच आहे. म्हणजे विचार करा तुम्ही किती वर्ष पुराणं झाड असेल ते. माझ्या जन्माच्या आधीचं झाड आहे ते, म्हणजे मी तेव्हा त्याच्या आधीच असणं ऑब्विसली भाई. अजून 25 वर्ष उलट अजून पडलं नाही ते झाड, बघा कसं आहे. आणि तिकडं अजून भरपूर झाड आहेत. ती जुनी ज्या झाडांवर आम्ही आंबे खायचो, खेळायचो, खोदायचो, ते झाड मी तुम्हाला दाखवतो. तर चलो भाई अभी दिखा दे अभी हम लोग तुम. तर मित्रांनो समोर बघा ते जांभळीचं झाड आहे. इथं आम्ही जांभळी वगैरे खायचो. आणि हे इकडे काय आहे रे, इकडे काय होतं, इकडे चाळी होत्या, सगळ्या तोडल्यात. आणि आजी काय बोरा बिरा तोडतायत का, लाकडं का बकऱ्यांना. हां अच्छा ओके. हे बघा मित्रांनो ही जांभळीची झाड अजून तशीच आहे, जांभळीची झाड. हे बघा ह्या जांभळीवरती जांभळं खायला एवढी मजा यायची ना, काय सांगू तुम्हाला मी. हे बघा लय भारी वाटतंय. असं आलोय या ठिकाणी जिथे भाई जन्म झाला, इकडेच लहानाचा मोठा झालोय. म्हणजे जास्त पण नाही, पण 4थी पर्यंत पण ते दिवस लय भारी होते. भरपूर जंगल झाले, पूर्ण मोकळं होतं इकडे गार्डबीड असायचं, जे इकडे ते BMCचे गार्ड इकडं असायचं. हे देखो तुम्ही बघितलेलं का आम्हाला, आम्ही एकदम बारीक होतो तेव्हा. अरे हा तुमचं नाव काय, आम्हाला नाही माहिती, आता विसरू गेलो. अनंता दिव्याची आई. हा अच्छा अनंता दिव्याची आई मी. ओके. तुझी आई भेटली ती एक टाइम मला खर्चेल. मी विचार काय पोरा कशी काय जवळ नाही ते सांग, मोठा सांग कामाला जातो, बारका होता. बघा मित्रांनो ते पण ते बघा काय बोलतात ओळखू येत नाही. आम्ही एवढा बारीक होतो, इकडे बारीक असताना त्यांनी आम्हाला बघितलंय, तर आम्ही असं फिरायचो इकडे तिकडे. तर आता ओळख सांगितली तर ते ओळखले. डायरेक्ट कशी रिॲक्शन होती काकूंची, किती मस्त होती. इथे आम्ही बॅट बॉल खेळायचो. इथे हा जो होता ना त्याला आवन बोलायचे, असं आवनात आलोय म्हणजे असं खेळायला. आवन म्हणजे काय होतं, असं जे असतं ना क्रिकेटचे ग्राउंड वगैरे पूर्ण खाली ग्रास असते, गवत पूर्ण, तसा इथे एकदम नॅचरल होता. असं बनवलेलं नव्हता, नॅचरली होतं इथे एकदम. आणि त्याच्यावर भाई पूर्ण क्रिकेट खेळायचे, डायवी मारायचे पोरं, काय करायचे. आणि हे जे दिसते ना अशी व्हॅली टाईप थोडीशी, म्हणजे असं इथून पाणी वाहत जायचं खळखळ. आणि याच्यात भाई मासे बिशे पकडायला ना भरपूर, लय भारी सीन होतं. आणि इकडे पूर्ण समोर जे होतं ना पूर्ण हेच होतं, काय बोलतात त्याला, चाळी. इकडच्या इथे चाळी होत्या, पुढे ते 32 सिमेंट म्हणजे सिमेंटची घरं होती, असं होतं. मित्रांनो चेहऱ्याने ओळखत नाही ते. आता डायरेक्ट थोडंसं नाव सांगितलं ना का मग काकूंची रिॲक्शन कशी होती, डायरेक्ट शिवी देऊन स्टार्ट, नाही का. असं ओळख सांगितल्यावर जरा ओळखतात.
तेव्हा आता आम्ही तर डायरेक्ट मी 4थी झाल्यावर निघून गेलो. हा तरी थोडा 2-3 वर्ष 4 वर्ष होता अजून, त्याच्यामुळं त्याला तर लगेच ओळखतात. मला तर थोडंफार नावाने ओळखतात म्हणजे घरच्यांना. आणि हा जो पोल आहे ना याची खासियत वेगळीच होती. तुम्हाला आता कसं सांगू, टाइम ट्रॅव्हल करता आला असता इथे एक खड्डा होता. टाइम ट्रॅव्हल करता आला असताना तर मागे येऊन तुम्हाला सगळा ब्लॉग दाखवला असता मी. भाई इतकं भारी होतं ना इकडे, लय भारी होतं लय. इथे ह्या पोलवर आम्ही त्या ह्याला पकडत पडत वरती थोडंसं चढायचो, असं करायचो, लय भारी होतं. तिथे जी आंब्याचं झाड आहे ना ते तेच ना, ते प्रशांत त्यांच्या घराच्या मागचं ना ते. भाई इधर भी चालते और हमारा जो पुराने दोस्त है ना वो इधर रहते थे. तर ते प्रशांत इधर राहत होता, त्याच्या घराच्या मागे हे मोठं आंब्याचं झाड होतं. भाई काय सांगू, एक नंबर. म्हणजे लय भारी वाटतं. आता इकडे आलं तुम्हाला कसं शब्दात फिलिंग नाही सांगू शकत रे. ते टाइम ट्रॅव्हल करता आलं असतं ना तर आता हा कॅमेरा घेऊन सगळं मागचं तुम्हाला मी दाखवलं असतं, किती भारी होतं. सब बदल गया. आता पुढच्या महिन्यात इथे दत्त जयंती असते, त्या मंदिरात जाऊ आपण. तेच जागृत देवस्थान आहे इथलं. तर त्या दत्ताच्या मंदिरात जाऊ आपण, तिथं तुम्हाला दाखवतो मी. झाडावरती आम्ही खेळायचो, असं पकडापकडी वगैरे काय काय, पारंब्यावरती जाऊन चढायचो, एकदम भारी वाटायचं. आणि रात्री इथं कोण येत नव्हतं. झाड बघा ना अजून तसंच येतं, वाईड अँगलमध्ये दाखवतो. इकडे बघू शकता तुम्ही, हे झाड अजून तसंच आहे. एवढं मोठं पसरट आहे भाई, बघा ना एवढं पसरट झाड आहे. म्हणजे 100 वर्ष झालीच असतील या झाडाला. 100 तर नाही पण 95 100च्या जवळपास, 75च्या वरच गेला असेल. कारण आमच्या आधी पण बरेच लोक इकडे राहून गेलेत, असं नाही का आम्हीच राहिले. आता आम्ही तर बरेच वर्ष, तरी 17-18 वर्ष राहिलो असेल. पण जेव्हा मी जन्मलो तेव्हापासून तर मी 10-11 वर्ष असेल. म्हणजे समजून घ्या तुम्ही, जन्माच्या नंतर जे 4थीपर्यंत किती वर्षापर्यंत असतो आपण शाळेत, तर 9-10ला ना, हा म्हणजे 10 वर्ष पकडून चला, 9 वर्ष तरी होतो इकडे आम्ही. बघू शकता इकडे भरपूर असं काय काय खेळायचो. आणि रात्री ना इकडे लोक घाबरायचे इथून यायला, म्हणजे असं म्हणजे यायच्या, आम्ही असं थोडंसं घाबरायचो कारण वडाचं झाड आहे भाई, समजून जा. तर आता खाली आलं मित्रांनो, हे जे मेन BMCचं इकडचं म्हणजे त्या इकडे ड्युट्या असतात BMCच्या, जे BMCचे जे अंमलदार असतात ते. इकडे बघा हे एकदम फेमस हॉटेल आहे, इथे कटलेच खायचो आम्ही. तर आता इकडे चाललो आहे खाली. इथून मेन चालू झालं एक बघा, मोडक सागरवरती नाव लिहिलं आहे धरणाचं. हा जो मोडक सागर जो माणूस होता ना, म्हणजे त्याच्या स्वप्नात आलं, दत्त आलते. त्यांनी त्याला सांगितलं इथं असं कसं डॅम वगैरे काय बनू शकतं. हा जो मोठा क्लब दिसतो ना तुम्हाला, क्लब, एक मिनटा बंद करता आता जरा. तर मित्रांनो तिकडे मागे जे BMCचे ऑफिसे वगैरे होते ना, त्याच्यामुळे तिकडे व्हिडिओ नाही काढले. तिथे कॅमेरा वगैरे ना, कारण डॅमचा एरिया इकडचा, सो त्याच्यामुळं व्हिडिओ नाही मला तिकडं काढता आली. तर आता तिथून आम्ही पुढं आलो. तिकडे जुने आमचे मित्र वगैरे होते, म्हणजे मित्र नाही म्हणजे असं समजून जा, इकडे एकत्र राहायचं तिकडे. आता इकडे बघा, इकडे दवाखाना आहे आणि इथे श्री दत्ताचं मंदिर आहे. हेच इथे जागृत देवस्थान. सो आपण इकडे जाऊ. आता पुढच्या महिन्यात इकडे सप्ताह आहे ना, त्याच्यामुळे इथे तयारी वगैरे चालू आहे. तर आपण आता ह्या मंदिरात जाऊन येऊ. हे जागृत देवस्थान आहे. जे मोडक सागर जे नाव बोललो ना, तो व्यक्ती होता, तो इकडे राहत होता म्हणजे तो पण. सो त्याच्या स्वप्नात दत्त आलते. त्यांनी काय सांगितलं की भाई इकडे असं तू डॅम, म्हणजे इथून जी वैतरणा नदी वाहते ना, तर इथे ह्या नदीवरती डॅम बांधला, असं म्हणजे त्याच्या स्वप्नात आलं. तर ते म्हणजे समजू शकता तुम्ही काय आहे सिच्युएशन. तेव्हा असं केलेलं आहे. तेव्हा त्यांनी तो इथला डॅम बनवला. तेव्हापासून इकडच्या अशा सगळ्या रीती वगैरे बदलत गेल्या. आणि हे श्री दत्ताचं मंदिर जे बोलतो ना आपण, तर हे बघू शकता तुम्ही, हे दत्त मंदिर. आता मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन. तेव्हापासून इकडे 7 दिवस सप्ताह बसला. आणि इकडची जी विशेषता मेन अशी आहे की 7 दिवस 2 टायमाचं जेवण असतं इथे सप्त्यामध्ये. आणि बरेच तिकडून ज्या येताना फिरता गावातून आपण जे आलो ना, तरी सगळे लोक इकडे येतात जेवायला वगैरे. इथे जे मेन आहे ना, तिथे दाखवतो मी तुम्हाला, एक सेकंड. आता इकडे बघा काम चालू आहे, पुढच्या महिन्यात सप्ताह आहे त्याच्यामुळे. आणि हे श्री दत्ताचं मंदिर आहे, एकदम छान असं. हा इकडे मोठा स्पेस आहे. इकडे रात्री भजनी मंडळी असते, इकडे कीर्तन वगैरे चालतं. इथे सगळे लोक भजनासाठी येऊन बसतात गावागावातले. आणि हे बघा इथे, तर हेच आहेत मित्रांनो मोडक सागर, म्हणजे त्यांचं नाव उर्फ नानासाहेब मोडक इथे लिहिले बघू शकता. नारायण विनायक प्रॉपर नाव होतं त्यांचं. आणि डॅमची वगैरे सगळी इकडची स्थापना कधी काय झाले ते याच्यावर लिहिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. इथे बघा वैतरणा प्रकल्प 1947 to 1955, म्हणजे 1947 ते 55 दरम्यान काम पूर्ण झालं आहे. त्यानंतर त्याला कधी नामकरण दिलं मोडक सागर असं ते खाली इकडे लिहिलं आहे. सगळं तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचा. आणि हे बघा हे अन्न छत्रालय तुम्ही बघू शकता इकडे. हे जे अन्न छत्रालय आहे ना, इथे जेव्हा इथे सप्ताह असतो ना, तेव्हा इथे रोज सकाळ संध्याकाळ 2 टायमाचं जेवण, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता. आणि जेवण झाल्याच्या नंतर रात्री 12-1-2 वाजेपर्यंत इथं भजन असतं. भजन म्हणजे महाराज येतात आणि ते सगळं भजन वगैरे आपल्याला चालू असतं. कीर्तन ऐकायला लोक येतात बरेच. इकडे बघू शकता हा जो स्पेस आहे, इथं भरपूर जेवणाची मस्त लाईन लागते. हे आहे दत्ताचं मंदिर, हे जागृत देवस्थान आहे मित्रांनो. ओके,
आपण दर्शन वगैरे करू आता पटापट. मित्रांनो आम्ही दर्शन करून आता मंदिराच्या बाजूला बसलो इकडे मागे. तर तेच सांगते तुम्हाला, जेव्हा इकडे सप्ताह असतो तेव्हा असंच जेव्हा जेव्हा इकडे दर्शन करून बरेच असे पोरं असे इकडे बसतात फिरतात. खूप भारी वाटतं हे सगळं. आता तिकडे बाहेर काम चालू आहे. पुढच्या नाही, आता 15 दिवस राहिलेत श्री दत्त जयंतीला. म्हणजे एक महिना आणि 15 दिवसाची म्हणजे 7 दिवसाचा सप्ताह असतो ना. तर आता 7 दिवस आधी श्री दत्त जयंतीच्या दिवशी सप्ताह इथला उठतो. म्हणजे त्याच्या 7 दिवस आधी सप्ताह चालू होतो. तर भाई आता आपण शाळेकडे जाऊ. आपल्या जी जुनी शाळा म्हणजे ती शाळा तिकडे शिफ्ट झाले, पण जिथं आम्ही शिकत होतो ती इकडे आहे. पण ती पण तोडले पूर्ण बोलतात. मग आता काय माहिती भेटते का नाही बघायला. मित्रांनो हे झाडं बघा ना, एवढी झाडांकडे बघूनच समजते किती ओल्ड आहे ती, एकदम जुनी, किती जुने पुराणे झाडं आहेत ती बघा ना तुम्ही. चला आपण आता ना जाऊया आपल्या शाळेकडे जाऊया. तिकडं हे इकडे पण ना भरपूर चाळे होते मित्रांनो, ते पण सगळं तोडून टाकलं आणि पूर्ण जंगल झालं. आणि ही तर आमची शाळा होती इकडे या बाजूला. हा बघा मित्रांनो, हा आमचा ग्राउंड होता. इथे आम्ही खेळायचो. आणि तिकडे मोठी गवतं आहेत ना, तिथे भिंती होत्या. भिंती म्हणजे तिथे पूर्ण अशी शाळा होती, ती तोडल्या आता. त्याच्यामुळे दाखवतो मी एक सेकंड. इकडे रात्री काय पण असतं. रात्री एवढं खतरनाक जंगल आहे ना इकडे आजूबाजूला, डॅमच्या बाजूने काय पण येते इकडं, काय पण म्हणजे समजून जातं मी. आता हे बघा इकडे बघू शकता तुम्ही, हा जो रोड हा इकडे शाळेमध्ये जायचा आमच्या आतमध्ये. आणि इकडे समोर इथे आमची अशी शाळा होती पूर्ण. हा जो ग्राउंड होता इथे 1ली ते 4थी होतो. आणि खूप भारी होतं सगळं. इकडे बघू शकता पूर्ण आता घनदाट जंगल झालं आहे. आणि इकडनं आमचं जंगलात तिकडे सहल जायची इकडनं खाली. इकडे आम्ही असं वनभोजन वगैरे करायचो. आता आपण ना इथून डॅमकडे जाऊ. आता शाळा तर दाखवली, म्हणजे आता शाळा दाखवण्यासारखं काय राहिलंच नाही, त्याचा भोगा झाला आहे. सो डॅमकडे जाऊ आपण, डॅम बघूया. भाई मित्रांनो हा बघा इकडचा एकदम मोठा ग्राउंड आहे. इकडे आज पण म्हणजे या टायमिंगला पण खेळतात. आणि मग तिथे बोरीचं झाड दिसते का तुम्हाला समोर, त्याला लय बोरं येतात, लय भारी भारी बोरं येतात भाई, काय सांगू मला. आणि आता इकडचा पूर्ण रिस्ट्रिक्टेड एरिया आहे. इकडे व्हिडिओ शूट नाही करू शकत, समोर डॅम आहे. सो तिथे पण मेन ऑफिस होते, तिथे व्हिडिओ नाही शूट केले. आपले तिथले भरपूर ओळखीचे भेटले, पप्पांच्या वगैरे सगळे. थोडं बाहेर बोललो. हा बघा हा रस्ता डॅमकडे चालला आहे. आता इतका सुंदर रस्ता आहे बघा ना, पूर्ण जंगलात आलं डोंगरात. सो ह्या गोष्टीचा ब्लॉग आपण बनवून नाही टाकू शकत ना, समोर डॅम आहे. तर डॅमजवळ गेला मी कट कराल. नॉर्मली एखाद व्हिडिओ जर टाकली तर टाकल तुम्हाला दाखवायला. ओके मित्रांनो, ही आहे पूर्ण वैतरणा नदी. आणि हा डॅमवरती उभा आहे आम्ही आता. इकडे बघू शकता, पहिले नदी बघून घ्या, हे बघा. आणि हा आहे पूर्ण डॅम. इकडे जास्त व्हिडिओ वगैरे नाही काढू शकत, म्हणून नॉर्मल तुम्हाला दाखवून दिला अशा प्रकारे आपला डॅम आहे. तर मित्रांनो खाली आलो आपण. इकडनं तुम्हाला दाखवतो. हा बघा असा डॅम, हा जो इथून खाली पाणी सुटतं एकदम पूर्ण. आणि ही पूर्ण नदी वाहत गेलेली आहे. आता आपण निघूया थोडा पुढे. आता एवढं कवर केलं भरपूर, एवढं दाखवलं तुम्हाला मी. जे इकडचं दाखवू नाही शकत ते पण थोडंफार दाखवलेलं आहे. मित्रांनो इकडे बघू शकता, हा जो जंगल आहे ना इकडच्या बाजूला, इकडे लाकडं तोडत यायचो आम्ही. सो अजून जंगल भरपूर आहे तसंच. आता पुन्हा डॅमच्या ह्या बाजूला आलो आहे आपण. इकडे ह्या बाजूला लाकडं तोडत यायचे लोक भरपूर. तेव्हा जे गणपती विसर्जन वगैरे जे करायचो ना आम्ही, ते इथे होतं मित्रांनो. इथपर्यंत समोर बघू शकता, इथे ट्रॉली वगैरे लागायची. आणि इकडनं गणपती विसर्जन व्हायचं. आणि इकडे भरपूर खोल आहे डॅम. बघा इथे गणपतीची आरती, हा जो वरती ठेवला आहे ना, इथे गणपतीची आरती व्हायची. आणि इकडनं गणपती विसर्जन व्हायचं. इकडे बघू शकता, इथे खाली चालत जाता येतं. इथे बघा हा पूर्ण डॅमचा एरिया आहे. म्हणजे डॅम तिथे आहे, आपण तिकडे होतो मगाशी त्या बाजूला. आणि हा समोर पूर्ण नदीचं पाणी साठा केला आहे ना डॅमचा. आणि इथूनच गणपती विसर्जन होतं. वैतरणाचा जो गणपती, इथे आरती वगैरे व्हायची. तेव्हा आम्ही जेव्हा होतो तेव्हा एक नंबर वातावरण, फुल भारी वाईब एकदम भारी असायची. सो इकडनं गणपती वगैरे विसर्जन व्हायचं असं. मित्रांनो इथे जो समोरचा एरिया आहे ना, हे बघा हा मगाशी येताना तुम्हाला दाखवलेला मी. हा ना हनुमानाचं मंदिर आहे, हनुमानाचं. आता बघा कसं झालं आहे, तिथं आजूबाजूला झाडं झुडपं, एवढं कोण जात नाही वाटतं आता मंदिरात त्या. आणि इथे होळी पेटवायची. होळीच्या दिवशी ना इथं भरपूर पूर्ण हा ग्राउंड भरायचा, कारण इकडचे वरचे सगळे लोक यायचे होळीसाठी इथे. आणि तेव्हा हा मंदिर जो आहे ना, इथे भरपूर म्हणजे असं पूजा वगैरे असायची, एकदम भारी होता. कसा वाटला आजचा, म्हणजे आता आम्ही बऱ्यापैकी फिरलो इकडं, जिकडं मी पहिले राहत होते ते तुम्हाला दाखवलं. आणि आता चाललोय आपण घरी, इकडे बघू शकता रिटर्न. आणि आजचा ब्लॉग आहे ना आपण इथेच एंड करूया आता. बाकी आवडला असेल तर लाईक, कमेंट, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करून टाका.